श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गूगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी माया। आपण पाहत आहात BBM न्यूज। पाहुयात आजच्या काही ताज्या घडामोडी। मुख्यमंत्री युवा कार्यपरिषदेच्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने गेले अनेक दिवस आम्ही सातत्यपूर्वक महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करत आलो आहोत। तब्बल 11 महिन्याचा कार्यकाळ संपल्यानंतर आताची परिस्थिती पाहता तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी खूप चांगली योजना महाराष्ट्रामध्ये लाडका भाऊ योजना व लाडकी बहीण योजना ह्या दोन योजना इतक्या सुंदर आणल्या गेल्या की महाराष्ट्रातल्या 1,34,000 विद्यार्थ्यांना हाताला काम भेटलं आणि आनंदमय वातावरणामध्ये सुखी जीवन जगू लागले। सुरुवातीला 6 महिने, नंतर 5 महिने असा 11 महिन्याचा कार्यकाळ संपला। त्यावेळेस आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतली, अनेक मंत्री महोदयांची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की याच्यावरती मी मार्ग काढतोय, तोडगा काढतोय। अनेक निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं, नगरपालिका निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं, आमदारकीच्या निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं। वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने सातत्यपूर्वक आश्वासनाचा अगदी भडीमार झाला। आम्ही सरकारच्या विरोधात नाही, तर सरकारला आम्ही विनंती करतोय की महाराष्ट्रामध्ये हे रोजगार मुलं जे आहेत बेरोजगार झालेले आहेत, वेगळ्या वळणाला चाललेले आहेत, त्या मुलांना हाताला काम भेटलं पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन श्री संत बागडेबाबा मानवमित्र युवा कार्य प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य याच्या वतीनं वेगवेगळे आंदोलन, छत्री आंदोलन असेल, नागपूर या ठिकाणी चॉकलेट मोर्चा असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं सांगलीमध्ये अमरण उपोषण असेल, नाशिकमध्ये नदीच्या काठी आंदोलन असेल, वेगवेगळे आंदोलन केले तरी देखील सरकार मायबापला ह्या युवा प्रश्नाची दया येत नाही आहे। त्या अनुषंगानं पुन्हा एकदा आम्ही सांगली या ठिकाणी कलेक्टर ऑफिसांना या ठिकाणी निवेदन देण्यात येतो आहे। निवेदनामध्ये असं म्हणतो आहे की ज्या आस्थापनामध्ये जे मुलं काम करतात त्याच ठिकाणी ह्या मुलांना रोजगार उपलब्ध व्हावा। तो का व्हावा, तर आता त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काम चालू आहे, त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काम करण्यासाठी मुलं आहेत, पण आम्हाला 10% आरक्षण किंवा त्या ठिकाणी प्राधान्याने द्यावं हे आम्ही खात्रीपूर्वक का मागतो आहे। कशासाठी मागतो आहे, तर हिवाळी अधिवेशनामध्ये तत्कालीन आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची भेट झाली। त्यांनी सांगितले हा विषय मार्गी लागतो, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, कुठलेही जेवढे आस्थापना त्या प्रत्येक मार्ग एक एक मी लावतो आहे आणि ते माझ्या डोक्यात आहे, 100% काम करू असंच त्यांनी आश्वासन दिलं होतं। त्यावेळेस आम्ही नागपूर या ठिकाणी आमचं अधिवेशन हिवाळी ज्यावेळेस आंदोलन चालू होतं ते थांबवण्यात आलं। मला आपल्याला एक विनंती करायची आहे की ज्या पद्धतीनं आपण घोषणा केलेली आहे तेवढंच नाही तर तेवढ्यावरती त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला। त्या युवा परिषदेमध्ये 25,000 मुलांच्यावरती त्या ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला। चॉकलेट आंदोलनामध्ये हिंसक वळण त्या ठिकाणी लागलं गेलं आणि त्यावेळेस अनेक विरोधकांनी त्या ठिकाणी मुद्दा मांडल्यानंतर त्या खात्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा साहेबांनी सुंदर अशी योजनेची सुरुवात अशी सांगितली की 10% आरक्षण देतो आहे आणि 6 लाख रुपये बिनव्याजी त्या मुलांना आम्ही देतो आहे। आज तब्बल पावसाळी अधिवेशन चालू झालं तर आत्तापर्यंत त्या ठिकाणी साधा तो कागद देखील निघालेला नाही आहे, त्यावरती कुठली अंमलबजावणी त्या ठिकाणी होत नाही आहे। निस्तार जर घोषणा झाल्यानंतर एका पटलावरती एक विषय मांडल्यानंतर तो विषय आचारसंहितेत जर थांबत असेल तर मला बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।